नमस्कार मित्रांनो, माझे नाव कल्पना आहे. मला माझ्या मुलाला बिलकुलही त्याच्या वडिलांसारखे बनवायचे नाही. मला त्याला असे वातावरण द्यायचे होते की तो सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने राहील आणि कुठल्याही गोष्टीची किंमत करायला शिकेल. कारण माझ्या आयुष्यात मी जे काही अनुभवले होते ते खूप कठीण होते. ती सहज गोष्ट नव्हती. जेव्हाही मी माझा भूतकाळ आठवते, माझ्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. जे माझ्यासोबत घडले ते कुणाही सोबत घडू नये. माझी हकीकत अशी होती की मला दिवस राहत नव्हते. त्यामुळे माझा पती मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी माझ्या पतीला बाहेर बसवले आणि माझे चेकअप करण्यासाठी मला रूममध्ये बोलावले. रूमचे सर्व लाईट बंद केले आणि दरवाजाही पॅक केला. डॉक्टरांनी माझा चेकअप करता करता मी हॉस्पिटलमध्ये वेटिंग रूममध्ये माझ्या पतीसह बसली होती. मी खूप टेन्शनमध्ये होती. माझा पती मला एकटक पाहत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि माझी नजर फिरवली, कारण मला खूप अस्वस्थ वाटत होतं. जेव्हापासून मी ऐकलं होतं की हॉस्पिटलमध्ये जेंट्स डॉक्टर मला तपासणार आहे, मला भीती वाटत होती. मी विचार करत होती की मी जेंट्स डॉक्टरकडून माझी तपासणी कशी करू, ते मला काय काय प्रश्न विचारतील आणि मी त्यांचे उत्तर कशी देऊ. या बाबतीत मी माझ्या पतीसोबत बोलली होती की मला लेडीज डॉक्टरकडे चेकअप करायचे आहे. पण तो मला म्हणाला की हा डॉक्टर खूप फेमस आहे. मी असे ऐकले आहे की आजपर्यंत त्याने जेवढेही महिलांचा इलाज केला आहे त्यांना यश आले आहे. तरीही मला काळजी वाटत होती. तेवढ्यात एक नर्स रिसेप्शनवर आली आणि म्हणाली की कल्पना कोण आहे. माझा पती म्हणाला की ती माझी पत्नी आहे. मी योगेशचा हात पकडला आणि तोही माझ्यासोबत उभा राहिला. पण नर्स म्हणाली की डॉक्टर फक्त पेशंटला चेक करतील. पेशंटसोबत दुसरे कोणीही आत येऊ शकत नाही. हे ऐकून तर मला अजूनच टेन्शन आले होते. मला योगेशला सोबत घेऊन जायचे होते, पण योगेशने माझा हात सोडला आणि तो म्हणाला की घाबरू नको, तू आत जा आणि डॉक्टर जे काही विचारतील ते व्यवस्थितपणे ऐक आणि सांग. योगेश मला हिंमत देत होता, पण तरीही मला भीती वाटत होती. कारण ज्या गोष्टी मी मनमोकळेपणाने लेडीज डॉक्टरसोबत बोलू शकत होती, त्या गोष्टी मी जेंट्स डॉक्टरला सांगू शकत नव्हती. मी एक खेडेगावात राहणारी महिला होती, त्यामुळे महिलांचा इलाज जेंट्स डॉक्टरकडे करणे हे कितपत योग्य होते, मला या गोष्टींचे खूप विशेष वाटत होते. शहरात या गोष्टींना चुकीचे समजले जात नाही. मी लग्नानंतर योगेशसोबत शहरात राहायला आली होती, पण मी खेडेगावातील असल्यामुळे मला खूप नवल वाटत होते. मी त्या नर्ससोबत त्या डॉक्टरच्या रूममध्ये गेली आणि समोर डॉक्टरांना पाहून मी थोडी नर्वस झाली. माझा पती मला म्हणाला की तो वयस्कर डॉक्टर आहे, पण तो डॉक्टर तरुणच दिसत होता. त्याला पाहून असे वाटत होते की तो योगेशच्याच वयाचा आहे. मला पाहून डॉक्टरांनी मला बसण्याचा इशारा केला आणि जेव्हा मी खुर्चीवर जाऊन बसली तेव्हा त्यांनी नर्सला सांगितले की तुम्ही बाहेर थांबा, मला पेशंटला चेक करायचे आहे. जेव्हा नर्स बाहेर जाऊ लागली तेव्हा नर्सला सांगितले की दरवाजा बाहेरून व्यवस्थित बंद करा. हे ऐकून मी जरा घाबरलेच होते. नर्सने हसत मुखाने दरवाजा बंद केला आणि तेथून निघून गेली. आधी तर डॉक्टरने मला निरखून पाहिले आणि नंतर मला जो प्रश्न केला तो ऐकून शरमेने माझी मान खाली गेली. डॉक्टर मला विचारू लागला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले. मी म्हणाली 4 वर्ष झाले. डॉक्टरने पुन्हा प्रश्न केला की तुझ्या पतीसोबत असताना तू खुश असते की नाही. हा प्रश्न ऐकून मला कळत नव्हते की मी या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे. मी खाली मान घातली आणि डॉक्टरांनी मला दुसरा प्रश्न विचारला, प्रेग्नेंट होण्यासाठी तुम्ही केव्हापासून गोळ्या घेत आहेत. मी म्हणाली की 2 वर्षापासून मी औषधी घेत आहे. पुन्हा ते मला विचारू लागले की तू याआधी प्रेग्नेंट झाली आहे का. मी म्हणाली की लग्नाच्या 1 वर्षानंतर मी लगेच प्रेग्नेंट झाली होती, पण मी त्या बाळाला जन्म देऊ शकली नाही, कारण जन्माच्या आधीच मी मुद्दामच डॉक्टरांपासून सत्य लपवले होते, कारण मी त्यांना हे सांगू शकत नव्हती की मी बाळाला जन्म देण्यापूर्वीच माझ्या बाळाला पोटातच मारण्यात आले होते. माझे बोलणे ऐकून डॉक्टर म्हणाले की ठीक आहे
आणि मला म्हणाला की तुम्ही या बेडवर झोपा, मला तुम्हाला चेक करायचे आहे. हे ऐकून मी हैराण झाले आणि डॉक्टरांना म्हणाले की मी तुमच्याकडून चेकअप करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून त्यांना हसू आले आणि मला म्हणाले की काय झाले, तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही एका जेंट्स डॉक्टरकडे ट्रीटमेंट करायला आले आहात. त्यांचे बोलणे ऐकून मला असे वाटले की त्यांच्या बोलण्यात थोडा राग आहे. मी म्हणाले की तुम्ही येथे एक लेडीज डॉक्टरही ठेवली पाहिजे. असे बोलणे ऐकून डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही मला शिकवणार की मी काय केले पाहिजे. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला मी तपासत असतो, पण आजपर्यंत कोणीही काही तक्रार केली नाही. जर तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही येथे का आले? तुम्ही विनाकारण माझा वेळ वाया घालवत आहे. असे बोलून डॉक्टरांनी बेल वाजवली आणि नर्स आतमध्ये आली. दरवाजाला बाहेरून लॉक केले होते. ते उघडून नर्स आतमध्ये आली. डॉक्टरांनी नर्सला सांगितले की यांच्या पतीला आतमध्ये बोलवा. आणि थोड्याच वेळात योगेश नर्ससोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला. डॉक्टरांनी त्यालाही बसण्याचा इशारा केला आणि डॉक्टर योगेशला सांगू लागले की तुमची पत्नी माझ्यासोबत जराही कॉपरेट करायला तयार नाही. ते म्हणत आहे की इथे लेडीज डॉक्टर हवी होती. बघा, जर तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची नसेल तर तुम्ही माझा वेळ का वाया घालवत आहे? डॉक्टरांच्या तोंडून माझ्याविषयी असे शब्द ऐकून योगेश माझ्याकडे रागाने पाहू लागला. डॉक्टर म्हणाले, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. आधी तुम्ही तुमच्या पत्नीला माझ्याकडून ट्रीटमेंट घेण्यासाठी रेडी करा आणि मग जेव्हा त्या माझ्याकडे यायला तयार होतील तेव्हा त्यांना माझ्याकडे घेऊन या. हे ऐकून योगेशने मला रागातच तेथून उठण्याचा इशारा केला. मी खाली मान घालून शांततेने तेथून बाहेर निघाली. ड्रायव्हिंग करताना संपूर्ण रस्त्यात योगेश मला हेच समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि तो म्हणत होता की मी 4 वर्षापासून तुझी ट्रीटमेंट करत आहे आणि आता मी थकलो आहे. अजूनही आपल्याला रिझल्ट मिळाला नाही, परंतु या डॉक्टरांचे खूप नाव प्रसिद्ध आहे, म्हणूनच मी तुला येथे घेऊन आलो होतो. पण तुझी नाटकं इथेही चालू झाली. शेवटी तुला काय म्हणायचे आहे? तुझे जर असेच चालू राहिले तर मी जास्त दिवस तुला सहन करणार नाही. मी तुला घटस्फोट देईल, कारण मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या परिवारासाठी वारस हवा आहे आणि मला याच वर्षी मुलगा हवा आहे. योगेशच्या तोंडातून हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी त्याला म्हणाली की असे नाही की मला दिवस गेले नव्हते, पण त्यावेळी तू मला खूप त्रास दिला आणि त्यामुळेच मी आई होऊ शकली नाही. जर आता मी आई होऊ शकत नाही तर यात माझी काहीही चूक नाही, ती तुमचीच चूक आहे. मी आज रागाच्या भरात योगेशला सांगून टाकले होते की मी कोणत्याही जेंट्स डॉक्टरकडून माझी ट्रीटमेंट करणार नाही. माझे बोलणे ऐकून योगेशने रागातच गाडीचा स्पीड वाढवला. मी आधीच घाबरलेली होती. मला हे कळून चुकले होते की तो रागाच्या भरात असे करत आहे. त्यामुळे मी खिडकीकडे तोंड फिरवले आणि शांत बसले. मला भीती वाटत होती, पण जर मी त्याला सांगितले असते तर त्याने आणखीनच गाडीचा स्पीड वाढवला असता, कारण एवढ्या 4 वर्षात मी त्याला पूर्णपणे ओळखले होते. जर मी त्याला कुठल्या गोष्टीसाठी नकार दिला तर त्याला खूप राग यायचा आणि तो रागाच्या भरात वेडा व्हायचा आणि मग त्याला काहीही समजायचे नाही. त्यामुळे मला हे सर्व सहन करावे लागत होते. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. पाहायला गेले तर मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती, पण मी एका गरीब कुटुंबातून होती आणि माझे लाडही झाले नव्हते. मुलांचे कोड कौतुकही तेव्हाच केले जाते जेव्हा घरात सुख समृद्धी असते. पण मी लहानपणापासूनच माझ्या घरात गरिबी पाहिली होती, त्या व्यतिरिक्त दुसरे काहीही पाहिले नव्हते. जेव्हा मी खूप लहान होती त्यावेळी माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यात ते दोघं पायांनी अपंग झाले होते आणि तेव्हापासूनच माझी आई दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करून आमचे घर चालवत होती, कारण संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली होती. माझे वडील तर अंथरुणातच पडून पडूनच स्वतःला दोष देत होते आणि रडत होते. जेव्हा मी 17 वर्षाची झाली तेव्हा माझे वडील हे जग सोडून गेले. माझी आई तर आधीपासूनच काम करत होती आणि आता वडील गेल्यानंतरही तिला तेच करायचे होते.
कारण घरात दुसरा कोणीही व्यक्ती कमावणारा नव्हता. 9वी पास झाल्यानंतर मी माझे शिक्षण सोडले होते, कारण मला शिकण्यात रस नव्हता. माझ्या आईने मला शिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते, जेणेकरून मी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहील, पण माझे शिक्षणात चित्त नव्हते. माझी आई मला नेहमी समजावण्याचा प्रयत्न करत असे की आयुष्यात शिक्षणाशिवाय काहीही पर्याय नाही. माझे आयुष्य तर कसेबसे निघून गेले आहे, पण मला तुला एक चांगले भविष्य द्यायचे आहे. त्यामुळे तू शिक्षणात लक्ष दे. शिक्षणामुळे माणूस दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. आईने मला भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मी अभ्यासात लक्ष घातले नाही. माझी आई कामावर गेल्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत टाइमपास करत असत. त्यामुळे आता आईनेही मला समजावणे सोडून दिले होते, कारण तिला हे कळून चुकले होते की मला अभ्यासात इंटरेस्ट नाही. असेच आमचे आयुष्य निघत राहिले. माझ्या आईची एक मैत्रीण होती, जी लग्नानंतर शहरात राहू लागली होती आणि आता मी 22 वर्षाची पूर्ण झाली होती. एकदा माझ्या आईची मैत्रीण माहेरी आली, तेव्हा आई तिला भेटायला गेली होती. तिने मला तिच्या मुलासाठी म्हणजेच योगेशसाठी पसंत केले होते, परंतु माझ्या आईने तेव्हाच तिला सांगून टाकले होते की आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. पण त्यांना मी खूप आवडली होती आणि असेही तिला माझ्या आईचे ओझे कमी करायचे होते, कारण आता माझी आईची तब्येत बरी राहत नव्हती. त्यामुळे तिने माझे लग्न योगेशसोबत लावून दिले. माझ्या लग्नाला 6च महिने झाले होते, तेव्हाच माझी आई मला सोडून गेली. आता मी विचार करता करता एकदम शांत झाली होती, कारण योगेशने घर जवळ आल्यावर जोरात ब्रेक मारला होता. मी थोडीच वाचली होती. माझ्या उतरण्याच्या आधी योगेश गाडीतून रागात उतरला आणि त्याने गाडीचे दार जोरात लावले आणि घराचे कुलूप उघडू लागला. त्याला पाहून आता मला समजले होते की आज माझे काही खरे नाही. मला तर माझा पती मनोरुग्ण वाटत असे, कारण जेव्हापासून माझे लग्न त्याच्याशी झाले होते तेव्हापासून माझ्या आयुष्यात सुख नव्हते. जर त्याच्या मनाविरुद्ध काही झाले तर ते त्याला सहन होत नव्हते. जसेही आम्ही घरात गेलो, त्याने मला रागाच्या भरात ओढतच रूममध्ये नेले आणि बेडवर फेकून दिले आणि मला म्हणू लागला की तू सध्या जास्त बोलू लागली आहे. तुला हे चांगलेच ठाऊक आहे की मला जास्त बोललेले आवडत नाही. आज मी तुला सोडत आहे, पण यापुढे अशी चूक करू नको. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, मी उद्या पुन्हा तुला त्या डॉक्टरकडे नेणार आहे आणि तू मुकाट्याने त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला तयार हो, नाहीतर माझ्यापेक्षा कोणीही वाईट नाही. योगेशने मला खूप रागात बोलत होता आणि मला हे चांगलेच ठाऊक होते की जर मी त्याला नकार देण्याचा प्रयत्न केला तर तो मला मारझोड करण्याचा प्रयत्न करेल. तो असाच होता. तो खूप हट्टी होता. त्यामुळे मी काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी योगेश पुन्हा मला त्या डॉक्टरकडे घेऊन गेला. जेव्हा मी त्या डॉक्टरच्या रूममध्ये गेली तेव्हा तो मला पाहून रागातच हसू लागला. तो मला म्हणाला की बेडवर झोपून घ्या. मी मुकाट्याने बेडवर झोपली आणि त्यानंतर त्यांनी रूमचा लाईट बंद केला. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागली की ही कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आहे जी लाईट बंद करून डॉक्टर माझ्यासोबत करत आहे. मी त्या डॉक्टरला विचारले की तुम्ही लाईट का बंद केली आहे. तेव्हा तो मला म्हणाला की माझी ट्रीटमेंट करायची अशीच पद्धत आहे आणि एवढे बोलून तो माझ्याजवळ आला. खिडकीतून थोडा उजेड रूममध्ये येत होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. मला खूप भीती वाटत होती. तो माझ्या खूप जवळ आला होता आणि त्यानंतर जेव्हा माझे योगेशसोबत लग्न झाले तेव्हा 2च लोक घरात होती, तो आणि त्याची आई. त्याला ना भाऊ होता ना बहीण होती. त्याचे वडीलही वारले होते. माझी सासू खूप चांगली महिला होती, पण योगेशचा स्वभाव खूप वेगळा होता. कधीकधी तो माझ्या मोठ्यातल्या मोठ्या चुकीवरही दुर्लक्ष करत होता आणि कधीकधी लहानातल्या लहान गोष्टीवरही तो माझ्यावर चिडत होता. त्यामुळे मी खूप त्रस्त होती. जोपर्यंत माझी सासू जिवंत होती तोपर्यंत ती माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासोबत भांडण करायची. ती म्हणायची की तू का म्हणून या गरीब मुलीच्या मागे कटकट करतो.
ती तर तुझ्यासमोर आवाजही वर करत नाही. तू तर आधी स्वतःमध्ये काही बदल कर. तुमचे लग्न झाले आहे. प्रत्येक वेळेस राग आणि भांडण चांगली गोष्ट नाही. लग्नाला 1 महिना झालेला होता. मी एका महिन्यातच माझ्या नवऱ्याला कंटाळून गेली होती. मी या एका महिन्यातच माझ्या नवऱ्याला भरपूरदा हात जोडून विनवण्या करून मनवले आहे. जर ते कोणत्या गोष्टीवर नाराज झाले तर, कारण त्यांना मी हात जोडून विनवण्या करून रडून रडून मनवत नाही तोपर्यंत ते माझ्याशी बोलत नव्हते. कधीकधी तर ते माझ्यावर हातही उचलून घेत असे. काहीही छोटी छोटी कारणं असली तरी, जसे की शर्टला इस्त्री व्यवस्थित केलेली नसली तर ते शर्ट माझ्या तोंडावर मारून फेकायचे. कधी म्हणायचे की तुला चहा चांगला बनवता येत नाही. त्याच्यावरूनही माझ्याशी भांडण करायचे. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करायची की त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, पण त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून माझ्याशी भांडण करायचे असायचे. जेव्हा मी लग्नाच्या काही महिन्यांनी गरोदर राहिली तेव्हा त्यांनी माझी अशीच वाईट अवस्था केली की ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा आत्मा थरथर कापायला लागेल. मी प्रेग्नेंट होती तेव्हा माझी तब्येत थोडी खराब झाली होती. माझी सासू मला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरने माझ्यावर टेस्ट केल्या आणि मला आनंदाची बातमी सांगितली. त्यांनी सांगितलं की तुम्ही गरोदर आहात. मी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून खूप आनंदित झाली. मी विचार केला की ही आनंदाची बातमी जर माझ्या नवऱ्याला कळाली तर तो सुधारून जाईल आणि माझी काळजी घेऊ लागेल. पण माझा अंदाज चुकीचा होता. कारण जेव्हा माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला सांगितले की तुझी पत्नी गरोदर आहे, तेव्हा तो एकदम शांत झाला. एकही शब्द बोलला नाही. त्याचे डोळे संतापात लाल होत होते. जणू काही तो मनातल्या मनातच स्वतःवर संताप करत होता. त्याचा असा अवतार पाहून मी खूप घाबरून गेली. मला समजत नव्हते की गरोदरची बातमी ऐकून ते असे का करत होते. ही तर आनंदाची बातमी होती. जेव्हा रात्री मी खोलीत आली तेव्हा खोली पूर्ण सिगरेटच्या धुव्याने भरलेली होती. मला खोलीत येताना पाहिले आणि जोरजोरात बोलू लागले. लग्नाला अजून काही दिवसच झाले आणि तुला मूल हवं आहे. जीवनाचा काही आनंद तर घेऊ दे. मला आतापासून मुलांची जबाबदारी नको. त्यांच्या तोंडून असे शब्द ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाली. मी म्हणाली की ही देवाची देण आहे. जर देवाची इच्छा असेल तर आपण काहीच करू शकत नाही. ते संतापात मला म्हणाले की माझा मुलगा केव्हा जन्माला येईल हे मी ठरवेल. मला देवाची मर्जी नको. मला हवे तेव्हा माझा मुलगा जन्माला येईल. नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. ते म्हणाले की मला आता मूल नको. मला माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. मी तुला सकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल कारण तुझे अबॉर्शन करायचे आहे. मी नवऱ्याला म्हणाली, मी असे काहीही करणार नाही. हा कायद्याने गुन्हा आहे. जे बाळ या जगात येणार आहे त्या बाळाचा या जगात येण्याआधीच मी जीव घेऊ शकत नाही. मी त्या मुलाला जन्म देईन. माझा नवरा माझ्यावर संतापला आणि म्हणू लागला की तू कोण आली हा निर्णय घेणारी. तो माझा मुलगा आहे. तो कधी जन्माला येईल हा निर्णय मी घेईल. मला त्याला आता या जगात आणायचे नाही. हे सांगून त्यांनी खोलीतली लाईट बंद केली आणि ते झोपून गेले. मी रात्रभर विचार करत राहिली की तुझा नवरा आता काय करेल. ते सकाळी उठायच्या आधीच मी खोलीतून बाहेर निघून गेली. बाहेर आल्यावर मी माझ्या सासूला रात्री जे काही घडले ते सगळे सांगितले. तेवढ्यात माझा नवरा खोलीतून बाहेर आला आणि माझा हात धरून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी घरातून बाहेर नेत होता. माझी सासू म्हणाली की ती कुठेही जाणार नाही. तिचा हात सोड आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली की जर त्या मुलाला काही झाले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागातच पाहिले. मी घाबरून माझ्या सासूच्या पाठीमागे लपून गेले. माझा नवरा घरातून संतापात निघून गेला. 3 दिवस झाले अजून माझा नवरा घरी आला नव्हता. आता मला त्यांची चिंता वाटत होती कारण ते संतापात घरातून निघाले होते. माझ्या सासूला देखील त्यांची चिंता वाटत होती, पण त्या मला सांगू शकत नव्हत्या. आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हाही त्याचा संताप गेला नव्हता. मी त्यांच्यासाठी ताटात जेवण वाढून ठेवले होते
त्यांनी तो ताट उचलून बाहेर फेकला आणि मला म्हणाला की माझ्यासमोरून निघून जा. मला तुझं तोंड बघण्याची अजिबात इच्छा नाही. माझी सासू समोर बसून सगळं काही ऐकत होती. सासू मला म्हणाली की तू खोलीत जा. मी खोलीत निघून गेली आणि एका कोपऱ्यात बसून रडत होती. माझी सासू माझ्या नवऱ्याला प्रेमात समजावत होती, पण ते माझ्या सासूला काहीच बोलत नव्हते. मला सगळं कळालं होतं की त्याचं न बोलण्याचं कारण काय आहे. मी विचार करत होती की आता जे काही माझा नवरा सांगेल मी तसंच करेन, कारण मला पूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्यासोबतच घालवायचे आहे. आता मी त्याच्याशी भांडण करून आयुष्य घालवू शकत नाही. आणि जसे ते खोलीत आले, त्यांना मी काही सांगेल त्याआधीच त्यांनी मला धक्का दिला व मी जमिनीवर पडली आणि त्यांनी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता माझ्या पोटावर लाथ मारली. मी जोरात ओरडू लागली. ते मला म्हणू लागले की मी सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मिटवायच्या मागे होतो, पण मला माहिती होतं की तू तुझा जिद्दीपणा सोडणार नाही, म्हणून मी हा पर्याय निवडला. माझी सासू माझा आवाज ऐकून दरवाजा ठोकत होती. त्या माझा आवाज ऐकून खूप घाबरल्या होत्या आणि जोरजोरात दरवाजा वाजवून रडत होत्या. त्या माझ्या नवऱ्याला विनवण्या करत होत्या की दरवाजा उघड, तिच्यावर असा काही अत्याचार करू नको. त्यांनी मला इतकं मारलं की मी निर्जीव झाली होती. माझ्या आवाजाने शेजारील लोकसुद्धा घाबरले होते. माझी सासू खोलीच्या बाहेर उभी राहून रडत होती आणि माझ्या नवऱ्याला सांगत होती की दरवाजा उघड, तिला मारू नको. तरी देखील त्यांनी दरवाजा उघडला नाही. मी पूर्णपणे अस्वस्थ झाली. त्यांनी माझ्या आतील बाळाला पूर्णपणे नष्ट केले. मग जाऊन त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेले. दरवाजा उघडल्यावर माझी सासू माझ्याकडे धावत आली आणि मला पाहून खूप घाबरून गेली. मला असे वाटत होते की मी आज जिवंत राहणार नाही. माझी सासू माझ्या नवऱ्याकडे गेली आणि त्यांना विनवणी करू लागली की तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, पण ते काहीच बोलत नव्हते. माझ्या सासूने ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. काही दिवसांनी मी घरी परत आली तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्याशी बोलणं बंद केले होते. मीही त्यांच्याशी बोलत नव्हती, कारण त्यांनी माझी अशी वाईट अवस्था केली होती की मला त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नव्हती. जर मी माझ्या आईवडिलांचे ऐकले असते आणि चांगले शिक्षण घेतले असते तर मला आज असा दिवस बघावा लागला नसता. मी त्यांना सोडून कुठेही छोटी मोठी नोकरी केली असती आणि आपले आयुष्य सुखाने काढले असते. पण आता मी लाचार झाली होती. आता ना माझे आईवडील होते, ना माझ्याकडे काही शिक्षण होते. म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्या मजबुरीचा फायदा घेतला. माझी सासू खूप चांगली होती, तीच माझी काळजी घ्यायची. आता तीही खूप म्हातारी झाली होती. त्याही आजाराने त्रस्त झाल्या होत्या. एके दिवशी माझा नवरा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण मला त्याच्याशी बोलण्याचीही इच्छा होत नव्हती. पण तरी देखील मी माझ्या मनावर ताबा ठेवून माझ्या नवऱ्याशी बोलणे सुरू केले, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एकतर मी त्यांच्याशी बोलणे सुरू करावे किंवा आपल्या माहेरी परत जावे. माझ्या माहेरी काहीच नव्हतं. मी विचार केला की झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि परत नवऱ्याशी बोलणं सुरू करू. 1 वर्षापासून माझा नवरा मला कुठले तरी औषध खाऊ घालत होता, कारण त्याला आता मूल नको होते. या दरम्यान माझी सासूही वारली होती. माझी सासू गेल्यामुळे मी एकटी पडली होती. माझ्या नवऱ्याला जसं काही स्वातंत्र्यच मिळाले होते, कारण माझी सासू असल्यावर ते थोडेफार त्यांना घाबरायचे. आता तर ते माझ्यासोबत कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण करतात आणि मला मारतात व घरातील भांडे बाहेर फेकून देतात. एके दिवशी नवरा मला म्हणतो की मला आता मुलगा हवा आहे, पण त्यांचे बोलणे ऐकून मला थोडाफारही आनंद झाला नाही, कारण माझ्या आतली आई मरून गेली होती. मला कधीच वाटले नाही की मी आई बनू शकेल. जेव्हा माझ्या नवऱ्याला वाटले की आता मूल होऊ द्यायला पाहिजे, तेव्हा त्याने मला औषध खाऊ घालण्यास बंद केले. पण जवळजवळ 1 वर्ष निघून गेला, मी गरोदर राहिली नाही. मग माझा नवरा मला एका लेडीज डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरने मला तपासून सांगितलं की गर्भधारणेच्या वेळेस तुला काही प्रॉब्लेम झाला होता का, त्यामुळे तू आता कधीच गरोदर होऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप अत्याचार केले होते,
त्यामुळे देवाने हा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला. माझ्या नवऱ्याला मुलगा का हवा होता? कारण माझ्या सासूने तिची संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या होणाऱ्या नातूच्या नावावर केली होती. त्यात अजून असे लिहिले होते, जोपर्यंत माझ्या मुलाला कुठलाही मूलबाळ होत नाही तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी सरकारकडे जमा राहील आणि त्यातून थोडेफार पैसे त्यांना खर्चायला मिळतील. माझ्या नवऱ्याने मला भांडण करत असताना हे सगळे सांगितले होते. त्याला मुलांमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. त्याला तर फक्त ती प्रॉपर्टी हवी होती जी त्याच्या आईने त्याच्या होणाऱ्या मुलाच्या नावावर केली होती. आणि मग माझ्या नवऱ्याला कोणीतरी सांगितले की एक डॉक्टर आहे, तो सगळं काही व्यवस्थित करतो. मग त्यांनी मला त्याच्याकडे उपचारासाठी नेले. जेव्हा डॉक्टर अंधाऱ्या खोलीत माझ्याजवळ आला आणि मला एक इंजेक्शन दिले तेव्हा मी बेशुद्ध झाली होती. मला माहीत नव्हते की मी किती दिवसापर्यंत बेशुद्ध होती. जेव्हा मला शुद्धी आली तेव्हा मी एका खोलीत बेडवर पडलेली होती. मला माझे शरीर अस्वस्थ वाटत होते. काही वेळातच त्या खोलीत डॉक्टर आले आणि ते फोनवर कोणाशी तरी बोलू लागले. ते बोलत होते की सगळे काम व्यवस्थित झाले आहे, तुमची पत्नी आता गरोदर आहे. मी डॉक्टरचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली. मी विचार करत होती की मी या हॉस्पिटलमध्ये किती दिवसापासून आहे आणि मी शुद्धीवर का आली नाही. माझ्यासोबत असे काय घडले की मी बेशुद्ध असतानाही गरोदर झाली. मला काहीही समजत नव्हते. माझ्या डोक्यात सारखे प्रश्न निर्माण होत होते. मला जेव्हा त्या डॉक्टरांनी पाहिले की मी शुद्धीवर आली आहे तेव्हा त्यांनी मला विचारले की आता तुम्हाला कसे वाटत आहे, काही त्रास तर नाही ना? मी संतापात डॉक्टरांना विचारले की तुम्ही कोणाशी बोलत होता आणि कोण गरोदर झाली आहे? डॉक्टरांनी हसून माझ्याकडे पाहिले आणि बोलले की मी तुमच्यावरच उपचार करत होतो. मी तुमच्या नवऱ्याची परमिशन घेऊनच तुमच्यावर उपचार केला. मी डॉक्टरांना म्हणू लागली की मी किती दिवसापासून बेशुद्ध आहे, माझ्यासोबत काय झाले. कारण मी एका लेडीज डॉक्टरला भेटली होती. त्यांनी सांगितलं होतं की मी कधीच गरोदर होऊ शकत नाही. मग असे कसे काय झाले? तुम्ही फक्त 3 दिवसापासून बेशुद्ध आहात. आम्ही तुमच्यावर आतून उपचार केला आहे. तुमच्या नवऱ्याला मुलगा हवा होता म्हणून ती गोष्ट नॅचरल पद्धतीने शक्य नव्हती. म्हणून आम्ही हे सगळे काही केले जे तुमच्या नवऱ्याला हवे होते. मला डॉक्टरचे बोलणे ऐकून रडू आले. मला माझ्या नवऱ्याविषयी माझ्या मनात तिरस्कार भरला होता. माझा नवरा प्रॉपर्टीच्या नादात हद्द पार करेल मी हा विचारही केला नव्हता. पण मी आश्चर्यचकित झाले कारण मी 9 महिन्यात एका मुलाला जन्म दिला होता. जेव्हा डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला फोन करून ही बातमी कळवली तेव्हा तो ऑफिसमधून आपल्या गाडीतून जोरात हॉस्पिटलकडे येण्यास निघाला. पण आपण म्हणतो ना, जशी करणी तशी भरणी. त्याचा रस्त्यातच ॲक्सिडेंट झाला. त्याला त्याच्या मुलाचे तोंड बघणेही नशिबात आले नाही. तो जागीच मरण पावला. मला त्याच्या मरण्याचा अजिबात पस्तावा आला नाही कारण तो देवापेक्षाही वर स्वतःला समजत होता. देवाला असे लोकही आवडत नाही जे स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजतात. कारण माझ्या नवऱ्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो मुलाला जन्म देईल आणि जेव्हा वाटेल तेव्हा तो मुलाला मारून टाकेल. परंतु त्याला माहीत नव्हते की माणसापेक्षाही कोणीतरी मोठे आहे ज्याच्याशिवाय झाडाचं एक पानही हालत नाही. मी माझ्या मुलाला घेतले आणि घराकडे निघाली व माझ्या नवऱ्याची अंत्यविधी केली. माझ्या डोळ्यातून एकही अश्रू निघाला नाही. सगळ्या लोकांना असे वाटले की माझा नवरा मेल्यावर जणू काही मला धक्का बसला असेल म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. पण मला काही धक्का वगैरे बसला नव्हता. माझा नवरा गेल्यानंतर हळूहळू माझे जीवन सुरळीत झाले. मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी रात्रंदिवस एकत्र केले. माझ्या सासूने तिची सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर केली होती. मी आता माझ्या मुलासाठी जीवन जगत होती. मी त्याला कधीच त्याच्या वडिलांसारखे होऊ देणार नाही असे मी ठरवले होते आणि मी मनापासून ठरवले आहे की मी त्याला खूप शिकवेल आणि मोठं करेल. कारण मी जर चांगले शिक्षण घेतले असते तर आज मला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. म्हणून आपल्या आयुष्यात शिक्षणाला महत्त्व द्या. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया आपण एका नवीन कथेसह. धन्यवाद.